बातमी आहे. घाटकोपर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर इगो मीडियाचे होर्डिंग हटवण्यास सुरुवात झालेली आहे. दादरच्या टिळक ब्रिज शेजारचे होर्डिंग हटवण्यास सुरुवात झाली आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येनं इगो मीडियाचे होर्डिंग होते. त्यानंतर आता कारवाई करण्यात येते. आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अक्षय, नेमकी काय परिस्थिती आहे, नेमकी काय या ठिकाणी कारवाई चालू आहे? श्रीरंग, आपण जर बघितलं तर इगो मीडियाच्या माध्यमातून घाटकोपरला जे होर्डिंग्स पडलं होतं त्यानंतर इगो मीडियाचे होर्डिंग्स हटवण्यासंदर्भातली नोटीस मुंबई महानगरपालिकेने रेल्वे प्रशासनाला दिली होती आणि ही रेल्वे प्रशासनाला 3 दिवसांची मुदत देखील आपल्या महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या माध्यमातून देण्यात आली होती. आणि दादर पूर्व परिसरात साधारण 8 होर्डिंग होते इगो मीडियाचे. आता ते होर्डिंग्स उतरवण्यात आलेले आहेत आणि होर्डिंग्सचा जो ढाचा आहे हा ढाचा देखील उतरवण्याचं काम या ठिकाणी रेल्वे प्रशासनाच्या वतीनं हाती घेण्यात आलेलं आहे. 18 मेला मुंबई महानगरपालिकेने ही नोटीस रेल्वे प्रशासनाला बजावली होती. आपण जर बघितलं तर अत्यंत धोकादायक परिस्थितीला अगदी सरकारी वसाहतीच्या इमारतीला चिकटून हे होर्डिंग्स उभे करण्यात आले होते. अवाढव्य असे हे होर्डिंग्स उभे करण्यात आले होते. अर्थात या होर्डिंग्सचा जे ढाचा आहे हा सुरक्षित आहे की नाही हा तपासाचा भाग आहे. मात्र या होर्डिंगची जी साईज आहे, या होर्डिंगचा आकार आहे निश्चितच जो 40 बाय 40 फुटाचा आकार आहे इतका नाही, यापेक्षा मोठा आकार या इगो मीडियाच्या होर्डिंग्सचा होता. आणि त्याचा ढाचा देखील आपण जर बघितला तर तितकासा सुरक्षित असा ढाचा दिसून येत नाही. अत्यंत कमकुवत असा ढाचा या इगो मीडियाच्या होर्डिंग्सचा दादर पूर्व परिसरात दिसून येतोय. आणि त्यामुळं आता पालिकेच्या नोटीसला अक्षय, तुम्हाला थोडंसं थांबवतो. तुम्ही दृश्यांच्या माध्यमातून जर दाखवलात की ही होर्डिंग नेमकी कुठे आहेत, स्टेशनचा नेमका कोणता भाग आहे ज्या ठिकाणी ही होर्डिंग उभी आहेत, जेणेकरून अंदाज येऊ शकेल की ही होर्डिंग किती आणि कशी लोकांसाठी त्रासदायक ठरू शकली असती आणि दुर्घटना जर दुर्दैवानं घडली असती तर त्याचा नेमका काय परिणाम झाला असता. नक्की श्रीरंग, मी तुम्हाला दाखवतोय किती धोकादायक पद्धतीने होर्डिंग्ज आहेत. आपण जर बघितलं तर दादर टीटी सर्कल, दादर पूर्वपासनं दादर पश्चिम ही जी बाजू मी दाखवतोय दादर पूर्वची बाजू आहे. आणि दादर पूर्वेकडनं दादर पश्चिमेकडे प्लाझा सिनेमाकडे जाणारा जो रोड आहे हा टिळक ब्रिज आहे. आणि टिळक ब्रिजच्या अगदी लगतच ह्या महाकाय असे होर्डिंग्ज उभारण्यात आले होते. आणि अत्यंत गंभीर असे धोकादायक परिस्थितीत हे होर्डिंग उभे करण्यात आले होते. जर या ठिकाणी कुठलंही दुर्दैवानं एखादी दुर्घटना घडली असती तर संपूर्ण हा जो व्यस्त वाहतुकीची वर्दळ असणारा हा रस्ता आहे आणि वाहनांवरती हे होर्डिंग्स पडण्याची शक्यता अगदीच नाकारता आली नसती. आणि त्यामुळं मोठा अपघात कदाचित असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जशा पद्धतीचा अपघात दुर्दैवानं घाटकोपरच्या छेडानगर पेट्रोल पंपावर झाला तशाच पद्धतीचा अपघात होण्याची शक्यता या ठिकाणी देखील नाकारता आली नसती. आणि गेल्या अनेक वर्षांपासून हे इगो मीडियाचे अत्यंत धोकादायक परिस्थितीतले दादर पूर्वच्या रेल्वे हद्दीत हे 8 होर्डिंग्स होते. महाकाय असे 8 होर्डिंग्स होते. यातले काही होर्डिंग्स त्यावरच्या जाहिराती खाली उतरवण्यात आलेल्या आहे. आणि आता होर्डिंग्सचा जो ढाचा आहे, जो लोखंडी ढाचा आहे, हे उतरवण्याचं काम आपण या ठिकाणी करत असल्याचं चित्र बघायला मिळतंय. क्रेन्स आणलेली आहे आणि काही होर्डिंग्सवरती आपण जर बघितलं होर्डिंग्सच्या ढाच्यावरती काही कामगार काम करतायत आणि कटरच्या सहाय्याने आता हे होर्डिंग्स कापण्याचं काम देखील हाती घेण्यात आल्याचं दृश्यांमध्ये दिसतंय. आपण आपल्याला हे दृश्य बघायला मिळत आहेत. धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. तर इगो मीडियाची ही सगळी होर्डिंग होती. 8 होर्डिंग, विशालकाय ही होर्डिंग होती जी उतरवण्याचं काम सुरू झालेलं आहे. दादर टीटी परिसरातल्या टिळक ब्रिज परिसरातली ही होर्डिंग होती जी काढण्याचं काम सुरू झालेलं आहे.